समर्थ. डॉक्टर राखी गुरुवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. गुरुवार म्हणजे गुरूंचा वार, स्वामींचा वार, साईंचा वार आणि ह्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम गणेशजींना दुर्वा फुल वाहून सूर्याला जल देऊन आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. गुरूंना तुम्ही नक्कीच आशीर्वाद घ्यायचे आहे. मठामध्ये जा, त्यांच्या घरी जा आणि आपल्या आईवडिलांना, आपले गुरु ते आहेत त्यांचे चरण स्पर्श करा, एक चांगली हग द्या. त्यांचे जर ते आपल्यापासून दूर असेल तर त्यांच्याशी फोनवर बोला आणि जर आपल्या जगातच नसेल तर त्यांच्या तस्वीरीला प्रणाम करून त्यांच्याशी 2 मिनटं गप्पा मारा. आजचा दिवस आजचे दिवस मंगळाचे असले तरी प्रत्येक वार हा आपल्याला एक आनंद घेऊन येतो आणि त्या आनंदाच्या याच्यातच आपले हे दुःखाचे दिवस विसरून जायचं असतं. दुःख येणारच, त्रास होणारच, ॲक्सिडेंट्स होणार, जगामध्ये पैशाची उलटपुलट होणार, शेअर मार्केटची उलटपुलट होणार, पॉलिटिशियन्स लोकांची उलटपुलट होणार. तरीसुद्धा माणसाने जगायलाच पाहिजे, कारण त्याला जगणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर त्याचा परिवार, त्याची मुलं, त्याची घरातली लोकं असतात आणि ते सगळे दुःख आणि सगळं मागे टाकून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. हेच आपल्या गुरूंनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि आपल्या आईवडिलांनीसुद्धा. तसं आपल्याला आजच्या दिवशीही तेच आहे. आपले कर्मच आपलं सर्वस्व असतं, म्हणून चांगले कर्म करायचे. प्रत्येक दिवशी आम्ही सांगत असतो, सगळेच ओकल सायन्सवाले सांगत असतात की आपण काय दान केलं पाहिजे, कशी पूजा अर्चा केली पाहिजे, कसं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, ज्याच्याने आपला दिवस चांगला गेला पाहिजे. आणि आपले दिवस चांगले गेले म्हणजे डेफिनेटली आपल्या परिवाराला त्याचा इफेक्ट चांगला मिळतो, आपण पॉझिटिव्ह राहतो, आपला ओरा चांगला राहतो. तर आजच्या ओऱ्यासाठी आहे हळदीने आंघोळ करायचे आहे, हळद टाकून लादी पुसायची आहे, उंबरठ्यावर हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे, सगळ्या देवतांना हळद फुलं वाहून आपली मनोकामना, अगरबत्ती, धूप दाखवायची आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात करायची. पिंपळाच्या झाडाला हळदीचं पाणी जल चढवायचं आहे, कडुलिंबाच्या पण झाडाला जल चढवायचं आहे, नारायणाच्या म्हणजेच केळ्याच्या झाडाला थंड जल चढवायचं आहे. याच्याने आपण आपल्या मनाला सुखद आनंद मिळतो, आपलं ओरा चांगला होतो, आपण मन प्रफुल्लित राहतं आणि ह्या ऋतूला खरंच ते स्वाभाविकच आहे. त्याचप्रमाणे पक्ष्यांना तुम्ही दाणे द्या, किडे मकुडे किंवा मुंगळे आहेत त्यांना पीठ आणि साखर द्या. शिवभक्तांनो, शिवाची जरासुद्धा तुम्हाला काही कमी न पडू देणारा हा देव आहे. त्याच्यासाठी त्यांच्या पिंडीवर जल द्या, दूध द्या, पिवळी डाळ तिथे द्या, गूळ द्या. त्याच्याने शिवसुद्धा प्रफुल्लित होतात. हनुमंताची पण भक्ती करायची आहे, तर गोड थोडामध्ये आपण गूळ आणि चण्याचा पण नैवेद्य दाखवा. जर तुम्ही स्वामींच्या घरी जाणार असेल तर तिथे बुंदी, केळी घेऊन जा, पण केळी आपण खायची नाही. अशा प्रकारे आजचं हे सोप्पात सोप्पं दान बुंदी आहे, जिलेबी आहे, असं तुम्ही काही द्या. काही नाही जमलं तर मित्रमैत्रिणींना चहा आणि बिस्किट किंवा चहा आणि वडे भजी द्या, ज्याच्याने आपल्याला गुरुग्रहाचं, बृहस्पती ग्रहाचं सुख मिळतं आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. अशा प्रकारे आजचा गुरुवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.